सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 3 जर्नल म्हणजेच रोजकिर्द किंवा रोजनिशी, लेक्चर नंबर 9. आणि यामध्ये आपण पाहत आहोत GST म्हणजे गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर याविषयी आपण या प्रकरणामध्ये किंवा या तासामध्ये माहिती पाहत आहोत. GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्विस टॅक्सेस, त्यालाच आपण GST म्हणजेच वस्तू व सेवाविषयक कर. हा कर दोन प्रकारचा आहे आणि दोन प्रकारचा कर आहे म्हणजे तो दोन प्रकारचा कर आहे तो आहे CGST आणि SGST. हे दोन प्रकारचे कर आपल्या भारतामध्ये आहेत. मग यामध्ये सेंट्रल गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कायदा आणि स्टेट गव्हर्मेंट सर्विस टॅक्स म्हणजे स्टेट म्हणजे राज्य सरकार गुड्स अँड वस्तू आणि सेवा कायदा, असे दोन प्रकारचे यामध्ये आहेत. तर पुढे आपण आता पाहूच GST संदर्भात माहिती. तर स्टुडंट्स लोक, GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्विस टॅक्स. बिफोर GST every state had variety of taxes lived at different stages of training. GST टॅक्स येण्या अगोदर अनेक कायदे होते आणि अनेक प्रकारचे टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस त्या काळामध्ये उपलब्ध होते GST येण्यापूर्वी. परंतु टॅक्सेस दॅट एक्झिस्टेड बिफोर एक्झरसाइज, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्विस टॅक्स, ऑक्ट्राय एक्सेट्रा. म्हणजे GST येण्यापूर्वी असे अनेक प्रकारचे टॅक्सेस होते. त्यामध्ये टॅक्सेस त्या काळामध्ये अस्तित्वात होते. उदाहरणार्थ एक्साईज ड्युटी म्हणजे जकात शुल्क किंवा जकात कर, एक्साईज ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क, आयात निर्यात सीमा शुल्क. व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे करमणूक कर. सेंट्रल सेल टॅक्स म्हणजे केंद्रीय विक्री कर. सर्विस टॅक्स म्हणजे सेवा कर. ऑक्ट्राय ड्युटी म्हणजे जकात कर. ऑल दीज टॅक्सेस आर इन्क्लुडेड अंडर GST. आणि मग काय केलं गव्हर्नमेंटने, या सगळ्या 12-15 टॅक्सेसचं एकत्रित करून एक त्याला नाव दिलं आणि ते नाव म्हणजे आहे GST. आणि म्हणून GST इज व्हाय GST वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. आणि मग काय झालं, केंद्र सरकारने, मोदी सरकारने यामध्ये एक राष्ट्र एक कर एक मार्केट अशी संकल्पना राबवली आणि अख्ख्या देशामध्ये
जी एस टी ही एकच कर प्रणाली वापरली गेलेली आहे. जी एस टी इज स्टार्टेड फ्रॉम 1st of July 2017 in the tax invoice for goods आणि 1 जुलै 2017 रोजी हा टॅक्स जी एस टी अंमलात आणला गेला. आणि यामध्ये देअर इज HSN हा शॉर्ट फॉर्म बघा. जसं जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, तसं HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमोक्लेचर. SCN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर कोड व्हाईल इन सर्व्हिस इनवाइस देअर इज सॅक. सॅक म्हणजे काय? SAC. सॅक याचा अर्थ आहे सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिवन अँड देअर आर कॉल्ड सॅक ऑर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. म्हणजे आपण आत्तापर्यंत या पानावरती 4 लॉंग फॉर्म पाहिले. पहिला लॉंग फॉर्म पाहिला GST, दुसरा लॉंग फॉर्म आपण पाहिला HCN, त्यानंतर तिसरा लॉंग फॉर्म जो आहे तो आपण पाहिला SAC. अशा पद्धतीने आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड आणि सर्व्हिस अकाउंटिंग कोड, तर हे सर्व जी एस टी प्रणालीमध्ये वापरले जाते. आता पाहूया. तर सिरियल नंबर, टाईप्स ऑफ, रेट ऑफ जी एस टी आणि गुड्स अँड सर्व्हिसेस आयटम लिस्ट. आता तुम्हीसुद्धा गुगलवर जर जी एस टी संदर्भामध्ये माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जी एस टी संदर्भामध्ये लेटेस्ट माहिती उपलब्ध होईल. तरी देखील या प्रकरणामध्ये आपण जी एस टीविषयी आपल्याला वेगवेगळे दर आणि त्या दरामध्ये समाविष्ट असणाऱ्या वस्तू आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आकारलेला कर दर या तक्त्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये सिरियल नंबरमध्ये एक टाईप्समध्ये 0 रेट म्हणजे ज्याच्यावर अजिबात टॅक्स नाही, रेट ऑफ जी एस टी 0 टॅक्स आहे. तर अशा कोणत्या वस्तू आहेत? तर त्यामध्ये गुड्स, त्यामधील माल, इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, त्यानंतर अर्थेन, पॉट्स एक्सेट्रा म्हणजे यांच्यावर टॅक्स नाही. आणि सर्व्हिसमध्ये काय आहे? तर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चरल रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस यांच्यावर 0 टॅक्स आहे. आता दुसरा सिरियल नंबर त्यामध्ये लो रेटेड म्हणजे 5% अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत की ज्यावरती 5% कर आकारला जातो. मग त्यामध्ये गुड्स म्हणजे कोण आहे? तर कॉमनली यूज आयटम्स, LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स एक्सेट्रा. आणि सर्व्हिसेसमध्ये काय सांगितले?
रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस. आता 3 नंबरचा GSTचा रेट स्टँडर्ड रेट म्हणजे फर्स्ट स्लॅब आणि तो आहे 12%. आता 12%मध्ये कोणत्या वस्तू आणि सेवा येतात ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर गुड्समध्ये कंझ्युमर गुड्स, बटर, घी, ड्राय फ्रूट, जॅम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा. सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग, जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. ओके, अशा पद्धतीने 0.5% दर आणि 12% दर. आता पुढे नेक्स्ट यामध्ये सिरियल नंबर 3 स्टँडर्ड रेट स्लॅब 1 परत 12% त्यामध्ये सांगितलेले आहे मी तुम्हाला. त्यामध्ये सांगितले कंझ्युमर गुड्स, बटर, घी, ड्राय फ्रूट, जॅम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा. सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग, जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. 4 नंबरचा पॉईंट स्लॅब स्टँडर्ड रेट स्लॅब नंबर 2 यामध्ये 18% दर आहे वस्तू आणि सेवाच्या बाबतीमध्ये. तर मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. आणि आपल्या भारतातील अनेक वस्तू आणि सेवा या 18%च्या दरामध्ये सर्व समावेशक बाबीमध्ये येतात. तर यामध्ये गुड्स मार्बल, ग्रॅनाइट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV एक्सेट्रा. सर्व्हिसेस कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा एक्झिबिशन, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग एक्सेट्रा. त्यानंतर सिरियल नंबर 5 हायली रेटेड आणि यामध्ये 28% दर. आता हा कोणत्या क्षेत्रासाठी कोणत्या वस्तू आणि सेवांसाठी लागू आहे ते आपण यामध्ये पाहत आहोत. तर यामध्ये गुड्समध्ये लक्झरी आयटम्स, मोटार सायकल्स अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC, एअर कंडिशन, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट्स, ॲरेटेड वॉटर एक्सेट्रा. आणि सर्व्हिसमध्ये काय म्हणले 5 स्टार हॉटेल ॲकोमोडेशन, नंतर अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क्स, थीम पार्क्स, कॅशिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास एक्सेट्रा. यामध्ये एक नोट दिलेली आहे आणि ती नोट आपण समजून घेऊया. द रेट्स अँड टाईप्स ऑफ GST आर ॲज प्रिस्क्राईब बाय द गव्हर्मेंट. हे सरकारने ठरलेले आहे. GST रेट्स आर सब्जेक्ट टू चेंज. इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट अंडर प्रिव्ह्यू ऑफ GST. आणि इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल आणि डिझेल इत्यादी विभाग हे GSTच्या अंडर येत नाहीत. आता इथं आपण काही उदाहरणं घेऊया. GST कसा काढायचा तुम्हाला मी सांगतो. GST तर एक्झाम्पल नंबर 1 परचेस लॅपटॉप फ्रॉम जलाराम अँड कंपनी विथ ₹50,000 ॲट 80% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. सोपं एकदम. 50,000 घ्यायचे. 50,000वरती
सेंट्रल सर्व्हिस टॅक्स 9%, 18%चे 2 भाग करायचे, 18%चे 2, एक 9% आणि दुसरा 9%, म्हणजे 54,000च्या 9%, म्हणजे 9×5 45, CGST आणि SGST 9×5 45, नेट व्हॅल्यू 50,000 असं काढायचं GST. त्याच्यानंतर त्याची एंट्री करताना कशी करणार, या पद्धतीने करणार आपण. जर्नल एंट्री, इयर, मंथ आणि डेट, पर्टिक्युलर्स, लॅपटॉप अकाउंट डेबिट करायचं. नंतर इनपुट GST अकाउंट 4,500 डेबिट करायचं. त्याच्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट करायचं आणि आपले चेक गेला म्हणून टू बँक अकाउंट 59,000 रुपये, म्हणजे 50,000 रुपयाचा टॅक्स, 50,000 रुपयाचा लॅपटॉप आपल्याला 18%मुळं 59,000ला बसला. नॅरेशन लेजर बिंग परचेस लॅपटॉप बाय चेक ॲट 18% GST. इथून पुढे अशा आपल्याला जर्नल एंट्री करायच्या आहेत. लक्षात घ्या सगळ्यांनी, अशा करायच्या आहेत एंट्रीज. नेक्स्ट पुढचं एक 2 नंबरचं उदाहरण आहे, ते एक लक्षात घेऊ. सोल्ड मोटार कार फॉर ₹1 lakh ॲट 20% GST अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक, म्हणजे आपल्याला पैसे मिळाले. आता कॉस्ट ऑफ मोटार कार 1 लाख आहे. ॲड CGST 28%च्या निम्म 14% आणि 14%, 1 लाखावर 14% म्हणजे 14,000 CGST आणि SGST 14% 14,000, म्हणजे आपल्याला मोटार कार विकल्यामुळं 1 लाखाची कार आपल्याला 1,28,000 रुपयेला आपण त्यांना विकलेली आहे. नेक्स्ट त्याची जर्नल एंट्री कशा पद्धतीने करणार, या पद्धतीने करणार. जर्नल एंट्री, डेट, इयर, मंथ, डेट. पैसे आलेत म्हणून कॅश रिसिव्ड म्हणून कॅश अकाउंट डेबिट. मोटार कार गेली, गोज आउट 1 lakh. नंतर CGST तो पण आपल्याला मिळालेला आहे 14,000 आणि SCGST 14,000 तो पण मिळालेला आहे. कारण GST हा कोणता अकाउंट आहे, तर हा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. कोणता अकाउंट आहे, नॉमिनल. नॅरेशन बिंग सोल्ड मोटर कार अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक ॲट 20% CGST. आपणास इथून पुढं या प्रकारच्या जर्नल एंट्री करावायच्या आहेत. नेक्स्ट तर आपण आजच्या तासामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग पाहिलेला आहे आणि तो भाग म्हणजे GST. आणि GSTच्या संदर्भामध्ये GST, त्यानंतर SHSN, त्यानंतर SAC आणि त्यानंतर रेट ऑफ पर्सेंटेज ऑफ GST इत्यादी. तर आपण हा व्हिडिओ आल्यानंतर GSTचा व्यवस्थित पॉईंट समजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण GST नंतर GSTच्या अंतर्गत किती टॅक्सेस कवर झाले. 1 जुलै 2017ला GST लागू झाला. त्यानंतर GSTचे रेट्स आहेत 0%, 5%, 12% अँड 18% अँड 28%, असे 5 टाईप्स त्यामध्ये आहेत. GST कसा काढायचा ते बघितलं. GSTची जर्नल एंट्री कशी करायची ते पाहिलं आणि अशा पद्धतीने आपण GSTच्या बद्दल व्यवस्थितरित्या माहिती घेतलेली आहे. आणि मग तरी या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून आणि व्हिडिओ ऐकून GST संदर्भात
आणखीन माहिती घ्या आणि ह्या थिअरीबरोबर GST ही संकल्पना समजून घेणे भविष्यकाळासाठी गरजेचे आहे. सर्वांचे धन्यवाद.